वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्याची एका व्यापाऱ्याकडून झालेल्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे क्रांती चौक परिसरात उपोषण सुरू आहे। बुधवारी शेतकऱ्यांना आमदार रमेश बोनारे यांच्या नेतृत्वाखाली 5 संचालकांनी पाठिंबा दिला। पत्र देऊन हा पाठिंबा देण्यात आला तर डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली 8 संचालकांनी लेखी पत्र देत पणन संचालकांची परवानगी न घेता शेतकऱ्यांना पैसे द्यावे असे पत्र बाजार समिती व शेतकऱ्यांना दिले। यावेळी डॉक्टर दिनेश परदेशी यांची देखील उपस्थिती होती। परदेशी यांनी प्रसंगी शेतकऱ्यांना सांगितले की माझे संचालक हे शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेत आहेत। शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळावे यासाठी परवानगी न घेता हवे तिथे सही करण्यासाठी तयार आहेत असे विधान परदेशी यांनी केले। यासोबतच बाजार समितीचा भोंगळ कारभार देखील परदेशी यांनी उघडकीस आणला। बाजार समितीच्या 15 मे रोजी झालेल्या ठरावामध्ये चक्क शेतकऱ्यांचा मांडलेला विषय क्रमांक बदलण्यात आला व या ठरावावर जे अनुमोदक आहे त्यांना देखील माहीत नव्हते की या ठरावावर ते अनुमोदक आहे। या सर्व बाबींमुळे बाजार समितीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे। आज आम्ही छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे शेतकऱ्यांचे जे पेमेंट प्रलंबित आहे आणि गेले 6 महिन्यापासून शेतकऱ्यांनी जे उपोषण चालू आहे, मध्ये आमदार साहेबांनी नागपूर असेल, पुणे येथे असेल आणि मुंबई येथे असेल तर आणि आपले उच्चचे सभागृह आहे विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडला आणि या राज्याचे मंत्री जयकुमार रावळ साहेब यांनी पण सूचना दिला की पेमेंट हे अदा करून टाकावे आणि आम्ही त्यानंतर एक मीटिंग घेतली बाजार समितीला आणि बाजार समितीला पण आमच्या संचालक मंडळाची भूमिका होती तर पेमेंट देऊन टाकावे, पण थोडा क्लिष्ट विषय पण तरी बी शेतकऱ्याच्या पैशाशिवाय दुसऱ्याचा कोणता विषय क्लिष्ट असू शकत नाही। आणि आज आम्ही जे 5 संचालक आहे गोरखबुवा सर याचा आजच लगे एक कॉल मीटिंग करून शेतकऱ्याचे ताबडतोब लगे पैसे देण्यात यावे। आमचा या उपोषणाला 5 जणांचा पाठिंबा आहे आणि जे काही सूचना येतील अजून त्याचं आम्ही पालन करून समजा मीटिंग जरी कॉल केली तरी आम्ही शेतकऱ्याचे ताबडतोब पैसे देण्याला ठाम आहे असं आम्ही आज निवेदनाद्वारे लिहून दिलं। आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी काही रक्कम या ठिकाणी थकीत आहेत ती रक्कम मिळण्यासाठी या ठिकाणी लोकशाही मार्गाने उपोषण चालू आहेत आणि हे उपोषणाचा आज जवळजवळ 3रा दिवस या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे इतक्या दिवस मिळाले नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ही या ठिकाणी आहेत आणि म्हणून आज मी आमचे नेते आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, संचालक कल्याण भाऊ दांगोडे आणि आमचे अनेक सहकारी या ठिकाणी आज या उपोषणकर्त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून हे उपोषणाला पाठिंबा दिल्यानंतर या ठिकाणी त्यांचे जे काही या ठिकाणी आंदोलन चालू आहेत ते लोकशाही मार्गाने या ठिकाणी रास्त चालू आहेत। दुसरा विषय, काल माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये या ठिकाणी जो काही मी या लोकांच्या पेमेंट देण्यासाठी विरोध केला अशा प्रकारचा एक व्हॉट्सअपवर जो काही मेसेज या ठिकाणी आला आणि बाजार समितीला जो काही ठरावाची नक्कल दिली त्याच्याबद्दलही मी सर्व उपोषणकर्ते शेतकऱ्यांची या ठिकाणी चर्चा केली आणि मी मांडलेले मुद्दे, त्यांनी दाखवले डॉक्युमेंट्स याच्यामध्ये व्यवस्थित जनता देखील या ठिकाणी समाधान झालेले आहेत। सर्व जनतेला या ठिकाणी मी ही प्रत दाखवतो। हा बाजार समितीचा अजेंडाची प्रत आहेत। याच्यामध्ये विषय क्रमांक 3 वरती माननीय पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिनांक 17/4/2025च्या सभावृत्तांतावर विचारविनिमय करून निर्णय घेण्याचा विषय या ठिकाणी होतात। परंतु बाजार समितीकडून हे जे काही उपोषणकर्ते शेतकरी आहेत
यांची आणि आमची संचालक मंडळाची कशी दिशाभूल केली याचा हा पुरावा आहे. 15/4 या ठिकाणी मिटिंग झालेलं दाखवलं आणि विषय नंबर 2 वरती माननीय पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिनांक 17/4/2025 सभागृहाद्वारे विचारविनिमय करणे बाबतचा ठराव या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे तातडीच्या सभा अजेंड्यावर जी काही विषय सूची आहेत त्याच्यावर विषय सूचीवर 3 नंबरला विषय ठेवायचा आणि प्रोसिडिंगवर ठराव करताना विषय नंबर 2 दाखवायचा. ही एक मोठ्या प्रकारची दिशाभूल या ठिकाणी बाजार समितीने या शेतकऱ्यांची आणि संचालकांची केलेली आहेत. साध्या एखाद्या छोट्याशा ग्रामपंचायतीचा ठराव क्रमांक मासिक मिटिंगचा किंवा ग्रामसभेचा जरी चुकला तरी सरपंचावर कलम 39(1) नुसार अपात्रची कारवाई होती आणि ग्रामपंचायतीपेक्षा बाजार समितीचा कारभार हा अत्यंत खूप मोठा आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं गोलमोल शेतकऱ्यांना या ठिकाणी घुमवण्याचं काम बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सुरू आहेत. बळजबरीनं माझं एकट्याचं नाव या इतिवृत्तांतामध्ये घुसवलेले आहेत. या ठिकाणी सभापती हजर होते, मार्केट कमिटीचे सचिव हजर होते. त्या सर्व शेतकऱ्यांसमोर त्यांनी सांगितलं सभापतींनी की माझ्यासह सर्वच संचालकांनी पणन संचालकाची मान्यता घ्यावी असा ठराव केलेला होता आणि म्हणून माझं जे काही नाव आहे हे या ठिकाणी यातून वगळण्यात यावेत या ठरावातून असे आशयचं पत्र मी आजच बाजार समिती वैदापुरात दिलेले आहेत की मी विरोधी बाजूचा संचालक आहेत आणि म्हणून वैयक्तिक मला बदनाम करण्याचा डाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणून तेही पत्र मी या ठिकाणी बाजार समितीने दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आज आमच्या 8 संचालकांच्या स्वाक्षरीनं दुसरं पत्र बाजार समितीला देण्यात आलं की पणन संचालकांची मान्यता न घेता माननीय मंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत 50% रक्कम देण्याबाबत तर त्याबाबत ताबडतोब कारवाई करावी आणि शेतकऱ्यांचे पैसे देऊन उपोषण सोडवावे. हेही पत्र आज आम्ही 8 संचालकांनी या ठिकाणी बाजार समितीला दिलेलं आहे. मला वाटतं उद्या सभापती तातडीची दुसरी बैठक या ठिकाणी आयोजित करतील आणि शेतकऱ्यांची पेमेंट देण्यास लगेच सुरुवात करतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी करतो. आणि माझ्याविषयी जो काही शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आणि काही नागरिकांमध्ये जो काही काल गैरसमज या ठिकाणी झाला होता आणि म्हणून त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी समाधान देखील झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं राजकारण यामध्ये मला किंवा आमच्या कोणत्याच संचालक मंडळाला या ठिकाणी करायचं नाही. शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत आमचा पाठिंबा हा सर्व शेतकरी मंडळाला राहील एवढाच खुलासा मी या ठिकाणी करतो.